अच्छा, मी फोन केला नाही तर तिनेही फोन केला नाही. पण जेव्हा मी तिला कॉल केला तेव्हा तिचा फोन बिझी येत होता. पण कॉल वेटिंग ऑप्शन असतो ना. आजकाल तर मेसेजेस येतात की अमुक अमुक व्यक्ती आपल्याला कॉल करायचा प्रयत्न करते. आय कांट बिलीव्ह दिस. वहिनी, त्याचा फोन बिझी येत होता म्हणजे तू त्याच वेळेत तुला फोन करत असेल. हो, हे काय भारी आहे. म्हणजे तुम्ही दोघं एकाच वेळेस एकमेकांची आठवण काढत होता. वाव. मग त्यानंतर त्यांनी मला फोन का नाही केला? तू तरी कुठे केलास? हाय वहिनी, तू पण. ए वहिनी, अगं ही पेंटिंग अशी उलट का ठेवली आहेस तू? अनन्याताई, हा मी काय म्हणते की वेदाचे बाबा असे उद्या घरी येणार आहेत. जाऊ दे, तुम्ही पण जा आता. ओके, आता जाते मी. पण बघ, तू खूप मोठी चूक करतेस. दादा बाहेर गेलाय, तिथे ना खूप मुली असणार आहेत. हो हो, खूप मुली. असू देत ना, मला काय. मीनाविनी मस्करी करते मी. हे बघ, यू डोंट हॅव टू वरी अबाउट दिस. या गोष्टीत ना दादाचं काहीच टेन्शन नाहीये. तो कोणाकडे बघणार सुद्धा नाही. आणि मला सांग, तू मिस करतेस ना त्याला? नाही नाही, तसं काहीच नाहीये. तसंच आहे. तुम्ही दोघांना एकमेकांना मिस करताय पण सांगत कोणी नाही. तुमच्या दोघांपैकी एकाने जरी पाऊल उचललं ना तरी बोलणं होईल तुमचं. कळतंय का? जाऊ दे, बघा आता काय ते. येते मी. बाय. ही म्हातारी पुन्हा कशाला कडबडली? अरे बाई, मी अशीच. तू मनात म्हणत असशील ना ही म्हातारी कशाला कडमडली म्हणून. जेवायला घेऊन ये त्यांना टेबलवर. हो दादा साहेब. जेवायला कशाला? तशीच घालून द्यायला हवी हिला. अजिबात जाणार नाही मी. आता आलेच आहे तर जेवूनच जाईन मी. ही म्हातारी सामान्य वाटत नाही. आपल्याला आधी तिच्याशी लढावं लागेल. त्यानंतरच मीराला मारून वेदाचा बळी देता येईल. हे बघा मॅडम, तुम्हाला कळत नाहीये, जे काही आपल्या घरात घडतंय ना सध्या ते खूप हॉरिबल आहे. आणि हे सगळं त्या मीरामुळे होतंय. मॅडम, मी तुम्हाला सांगते, ती मीरा काहीतरी करते. ती ब्लॅक मॅजिक करते. मॅडम मॅडम तुम्हाला कळतंय का मी काय बोलते ते? मला सगळं कळतंय, तू जरा शांत बस. शांत राहू? अहो, इतकं सगळं घडतंय आणि तुम्ही म्हणताय मी शांत राहू? हे बघा, तुम्हाला कळत नाहीये, ती मीरा उद्या तुम्हाला सुद्धा काही करू शकते. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.